नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. मंडळी, तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल आणि जे पण तुमचे आशीर्वाद आहेत माझ्या मुलाला जे तुम्ही दिले आहेत, ॲक्च्युली मला काय बोलायचं तेच कळत नाही आहे. कारण जेव्हा आपल्याला असा एक आनंदाचा सुखद धक्का बसतो ना, तेव्हा आपल्याला कसं व्यक्त व्हावं हेच कळत नाही. तर तसंच काहीसं माझं झालेलं आहे. पण तुम्ही समजून घ्या मंडळी, तुमचे खूप खूप आभार. हो, जे लोक मला असे आता ह्या वेळेला पण येऊन असे नष्टरासारखे कॉमेंट्स करत आहेत, तर त्यांना पण मी फक्त एकच सांगेन की गेट वेल सून. तुम्ही ह्या सिच्युएशनमध्ये पण ह्या वेळेला पण तुमचे जे कॉमेंट्स आहेत त्याच्यावरून तुमची लायकी ठरते. आणि आता मी ठरवलं आहे मंडळी की ज्याला जशास तसं उत्तर द्यायचं, अजिबात मागे पुढे बघायचं नाही. जो ज्या भाषेत बोलेल त्याच भाषेत त्याला उत्तर मिळेल. काय मावशी, बरोबर ना? हेच ना, तू नेहमी म्हणतेस ना की जशास तसं राहायला पाहिजे. मग आता जशास तसं, आता गॉसिप गर्ल पण जशास तशी राहणार. काय आहे ना, खूप सहन केलं मी, म्हणजे असंच ओव्हरऑलच असं खूप. आणि ज्या कोणी जी कॉमेंट केली आहे की तुझ्यासारखं त्याला शिकव वगैरे, काश ना, खरंच मला असं करता आलं असतं. ती एक कमी राहिली, ते नाही करू शकली मी. मला त्याला पण माझ्यासारखं हजरजबाबी आणि तोंडाला तोंड अरेला कारे करणारा बनवायचा होता. काय माहिती इन फ्युचर तो बनेल, पण आता सध्या तरी तो तसा नाही आहे. आणि ह्याला चमडेगिरी नाही म्हणत, ठीक आहे? चमडेगिरी तो तुमचा बबी हत्ती जे करतो ना, आणि तुमची मावशी, तिचे जर तुम्ही हॅशटॅग बघितले ना, हिडन हॅशटॅग, तर तुम्हाला कळेल की चमडेगिरी काय असते. आता ती मोठी आली आहे ना, परत धावत पळत आली होती 2 दिवसासाठी. अर्जंट काम आहे, तर तेच करायला आलेली चमडेगिरी. आणि तो पण आता सध्या व्लॉग वगैरे टाकत नाही आहे. शनिवारचे सुट्ट्या घेतात दोघं मिळून. बाबा, चांडा चौकटीला जॉईन झालेली नवीन मेंबर मावशी, द घूस क्वीन. तर ह्यांचं शनिवारचा प्रोग्राम ठरलेला असतो. 3-4 मिनटाचे व्हिडिओ बनवायचे आणि मग ते प्रायव्हेटली रिलीज करायचे आणि आम्हाला त्यात टॅग करायचं, जेणेकरून आम्हाला कळलं पाहिजे की आमच्यावर व्हिडिओ आला आहे. तर ही सगळी जी चमडेगिरी चालू आहे ना, ते लोक येऊन दुसऱ्यांना म्हणत आहेत की तुम्ही चमडेगिरी करता. हे शब्द कोणाचे आहेत ना, ते आम्हाला बरोबर माहिती आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. आजचा पॉडकास्ट कोणाबद्दल असणार आहे याचा तुम्हाला थोडाफार अंदाज आलाच असेल, तरी पण मी एकदा सांगून टाकते. आजचं पॉडकास्ट आहे आपली नन बिळातली मावशी. काका बिळ बंद करणार होते की मावशीची एंट्री नाही होणार, पण आता कसं काय करणार ना, मावशीची एंट्री तर महत्त्वाची आहे काका. असं कसं बिळ बंद करून चालेल? बिल्ल्यांची मावशी निघाली, मावसोबा डुलायला लागला. बिल्ल्यांची मावशी निघाली, मावसोबा डुलायला लागला. बिल्ल्यांची मावशी निघाली, मावसोबा डुलायला लागला. मावशी, काय काय करतेस ना तू? ह्याच्यासाठी कुठले कुठले टॅग्स वापरते माहिती आहे का तुम्हाला ही मावशी? किती वर्षापर्यंत काय काय करता येतं, किती वर्षापर्यंत स्त्री काय करू शकते, किती वर्षापर्यंत प्रेग्नेंट होऊ शकते. एकदम खतरनाक, नेक्स्ट लेवल. म्हणजे मला असं वाटतं हिचे टॅग्स बघून कुठलं ऑडियन्स हिच्याकडे अट्रॅक्ट होत असेल ना मंडळी. हे टॅग्स कुठले कसले हे सगळं मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे मंडळी. स्टे ट्यून फॉर इट. मावशीने मतदानाची पोस्ट टाकलेली, सर्वांनी मतदान करा. मतदान करणं हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि तो सगळ्यांनी बजावलाच पाहिजे. एक भारतीय नागरिक म्हणून ही तुमची जबाबदारी आहे. पण मावशी स्वतःच विसरल्या जबाबदारी. एवढ्या मोठ्या डेंगे हाकले आणि स्वतःच गायब. काय तर म्हणे मला ना बरं नव्हतं, म्हणून मी ना ट्रॅव्हल नाही करू शकत होती, म्हणून मी कोल्हापूरला होती ना, तर मग तिथून मला ना गावी जायला पॉसिबल नव्हतं, मला बरं नव्हतं ना. पण नेक्स्ट डे मावशी कुठे गेल्या होत्या? रिसॉर्टला गेल्या होत्या. त्याच्यानंतर मावशी कोल्हापूरवरून मुंबईचा प्रवास करू शकल्या, पण कोल्हापूरवरून त्या गावी जाऊ शकत नव्हत्या. जे त्यांचं गाव कोल्हापूरमध्येच स्थित आहे, कोल्हापूर जिल्ह्यातच आहे, तो प्रवास त्यांना झेपत नव्हता बाबा. आणि मी काय म्हणते मावशी, तुम्ही इतकी वर्ष आता मुंबईत आहात, एवढा मुंबईचा बाजीराव केलात तुम्ही,
पण मतदान करायला गावी, अजून नाव गावीच आहे तुमचं. अरे राहता कुठे तुम्ही? हे असले लोक आहे ना, म्हणून आपल्या देशाची ही वाट लागलेली आहे, ही स्थिती झालेली आहे. जिथे आपण राहतो, जिथे आपला मेन बेस आहे, तिथे कसं काय प्रगती करता येईल. म्हणजे गावचं वगैरे ठीक आहे, पण तिथे जे लोक राहतात ते त्यांचं बघून घेतील ना. तुम्ही तुमच्या एरियामध्ये कशी काही प्रगती करता येईल ते बघा. मग नाहीतर तुमच्यामध्ये आणि त्या भैयांमध्ये फरक काय? ते पण तेच करतात ना, इकडे कमवतात आणि मुंबईचं काही त्यांच्याशी घेणं देणं नाही. म्हणजे मुंबईला देणं नाही, फक्त घेणं माहिती आहे. तसंच तुमचं आहे, मुंबईत राहून सगळं कमवायचं, मुंबईचा बाजीराव पाहिजे, पण गावची धन करायची. तर ते तरी करायचं होतं. चला महाराष्ट्रात कुठेतरी काहीतरी झालं असतं, पण मला वाटतं बरंच आहे तुम्ही असलं काही केलं नाही. तुम्ही नाहीच केलं ते मतदान, ते बरं झालं. कारण का तुमचं तसं पण तुमचा काही उपयोगच नाही आहे. तुम्ही काही सद्विवेक बुद्धीने कोणाला मत द्याल याची आशा करणं हेच चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुमचं ते उगाचच कोणत्या तरी फालतू माणसाला जाण्यापेक्षा तुम्ही नाही केलात हेच चांगलं आहे. अरे साधा तुमच्यामध्ये ग्रॅटिट्यूड नाही. ज्या व्यक्तीने तुम्हाला एवढी मदत केली त्याचं साधं तुम्ही कधी आभार नाही मानले. तोंडवर करून आणि सांगता की जे काय आहे ते मी केलं आहे, मला कोणी मदत नाही केली वगैरे. ते सगळ्या स्टोऱ्या ना आम्हाला माहिती आहेत मावशी. दुसऱ्या कोणाला तरी जाऊन सांगा, आम्हाला नका सांगू. आणि राहिली गोष्ट मतदानाची, तर आम्हाला कळलं आहे की तुमच्यासाठी ते किती इम्पॉर्टंट होतं. तर मुंबईला काय इम्पॉर्टंट काम होतं ते करण्यासाठी तुम्ही धडपडत कसं पण करून आलात का? पिया मिलन की आस होती नाही, एक तीर में दोन निशाण असतील बहुतेक. तेच आहे. कारण मावशी बोलल्या ना की हा एवढा हट्ट करत होता, पण मी त्याला ना कसं करून समजावलं. मावशी समजता आम्हाला सगळ्यात गुपचूप आम्हाला हिडन तुमचा मेसेज समजतो की कशाला अशी सवय करायची मुलांना. आणि तुमचं दुसरं पण काम होतं ना, जे तुम्ही सॅटर्डे संडे काय ना काहीतरी दरवेळेला कारणं सांगून सुट्टी घेता. मग तुम्हाला दुसरे व्लॉग्स बनवायचे असतात ना, त्यासाठी. मावशी इथे आल्या ना त्या दिवशी रात्री काकांना सवय आहे ना भूतांची, म्हणजे भूताला बघायची. भूताला बघितल्याशिवाय काकांना झोप नाही येत, म्हणून काका भूताचा पिक्चर लावून बसले होते. असं आपण गेलो वगैरे तर मग असा थोडं आपल्या बायकोची आठवण वगैरे आली तर व्यक्ती काय करते, असं काहीतरी रोमॅन्टिक पिक्चर वगैरे बघते ना. काका काय बघतात माहिती आहे? भूताचे पिक्चर. बरोबर काका, तुम्हाला पण बरोबर माहिती आहे की तुम्हाला काय बघितल्यावरती मावशीची आठवण येणं बंद होईल. घाबरून झोपून गेला असाल ना तुम्ही, त्याच्याशिवाय तुम्हाला झोप नाही लागत ना. नेहमी घाबरवते ना तुम्हाला, तिला बघितल्याशिवाय झोप नाही लागत म्हणून भूताचा पिक्चर लावलात ना. बरोबर, छोटी नवराच आपल्या बायकोला बरोबर ओळखू शकतो. आणि काय ते हिच्या अंदमंद भक्तांनी हिला चढवलं, मेंटेन आहे, तू अशी मावशी तू तशी. तर मावशीने एकदम मेंटेन कसं राहावं ह्याचा व्हिडिओ काढलाय. अहो मी तुम्हाला सांगितलंय ना, दुसऱ्यावर जळणारी जळकुकडी माणसं जे असे असतात ना, जे दुसऱ्यांना असं बोलतात की तुम्ही आमच्यावर जळता, पण ते स्वतःच मुळात आहे ना दुसऱ्याच्या आनंदात कधीच आनंद नसतो त्यांना. आणि ते स्वतःच असे ना आतून आहे ना असे कुत्सित मनोवृत्तीचे असतात. अशी माणसं मेंटेन राहतातच. अहो त्यांच्या अंगाला लागत नाही किती खाल्लं तरी, कारण ह्यांच्या डोक्यात सतत असं दुसऱ्यांचं कसं वाईट होईल ह्याचेच विचार चालू असतात आणि खुरापती चालू असतात. तर त्याच्यामुळे ना ते जे खातात ना तर त्याचं सगळं ज्वलन होऊन जातं आणि त्यांच्या अंगाला म्हणजे ते फॅट्स त्यांचे बर्न होतात. आपण कसं म्हणतो की असं लग्नानंतर नवरीच्या चेहऱ्यावरती तेज दिसलं किंवा असं बाळाने बाळसं धरलं, याचा अर्थ की ते मस्तपैकी छान आहे, हॅपी आहे, आनंदी आहे, याचा अर्थ तसा होतो ना. ते आपल्या शरीरावर रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे जी माणसं मनातनं सुखी नाही आहेत, मनातनं नुसतं कचरा भरलेला आहे ना, ह्यांचं हे असंच होतं. त्यामुळे सिक्रेट काय नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक हेरिडिटी नावाची एक गोष्ट असते. तुम्ही मावशीच्या आईला बघितलं आहे ना, कशी आहे एकदम शिडशिडीत. तशाच पोरी आहेत, त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे. हिने इकडे चालू केल्यावरती तिथे तिच्या बहिणीने पण तेच पुराण चालू केलं. अगं बाई तुम्ही दोघी पण, आता सांगते तुम्हाला, एवढंच आहे ना, तुम्हाला एवढे प्रोडक्ट आणि एवढं सगळं काही माहिती आहे ना, सगळ्यातलं सगळं कळतं ना, किती गं बाई मी हुशार.
तर तुझी बहीण आहे ना माझ्यश्री, तर त्या माझ्यश्रीच्या ओटाखाली जे काळं आलं आहे ना असं, त्याच्यामुळे तिचा चेहरा असा पडीक वाटतो. त्याचं काहीतरी करता येतं का बघ. त्याला कुठलं लेपन का विटामिन सी, काय ॲलोवेरा जेल आणि कुठलं सेरम, काय कुठे काय लावता येतं ते बघ. लाळ गळते वाटतं तिची, लाळ गळून गळून असे मार्क्स झालेत. काय माझूताई, लाळ गळते का? सांगा, माझ्याकडे उपाय आहे, मी तुम्हाला सांगते का असं लाळ थांबवायचं. कारण तो एक झमुरा आहे ना, त्याची पण खूप अशी लाळ गळत असते. बघायला तुम्ही एवढे उपचार सांगता ना, हे लावा ते लावा, आणि तुम्हाला पण हे अंध भक्त विचारत असतात ना, ताई काळपटपणा आलाय कसा घालवू, आणि तू मेंटेनच कशी, तुझं बघून बघून ती पण चालू झाली आहे. तर ते नॅचरल जे दाढी मिशा आल्यात आणि काय ते दाढीसारखं काय ते आलं आहे ना, ते काळपटपणा तो कसा घालवायचा ते आधी तुम्ही दाखवा. तुमचा गेला ना की मग लोकांना प्रोडक्ट्स विका. आल्या मोठ्या त्यांच्या ना वागण्या बोलण्यातनंच कळतं की ह्यांच्यावर किती संस्कार झालेत ते. डॉक्टरांना अरे तू रे, डॉक्टर म्हणाला, डॉक्टर असा म्हणाला. त्या दिवशी तुम्हाला एक सांगितलं ना, ती एक टीचर, ती टीचरला पण अरे तू रे बोलत होती. तुझी टीचरने काय सांगितलं, तुझी टीचर काय बोलली, जे गजाली गँगला मला फॉलो करतात त्यांना कळलं असेल. आणि या मावशीच्या पण मुलाने एकदा पायाने असं ते पॅडला सरकवलं होतं, रायटिंग पॅडला, तर त्याच्यावर पण मावशीने क्लॅरिफिकेशन दिलं होतं. आणि हे दुसऱ्यांच्या मुलांच्या आणि दुसऱ्या आया आपल्या मुलांवर काय संस्कार करतात ते काढणार. अरे दुसऱ्यांचं तर जाऊच दे, तुमच्या बोलण्यातनं स्वतःला मोठे इन्फ्लुएन्सर समजता ना तुम्ही, तर ते तुमच्यावर काय संस्कार झाले ते बघा आधी. ती मावशीची बहीण त्या दिवशी डॉक्टरचं सांगत होती, तर त्या मुलीच्या डॉक्टरला अरे तू रे करून बोलते. अगं तू कोण, तुझी काय लायकी, आणि तू काय अरे तू रे बोलते. आम्ही लहानपणापासून स्वतः पण डॉक्टर काका बोलतो, डॉक्टरांना मान देतो, आणि मुलांना पण तेच शिकवलं आहे. तिथे स्वतःच्याच संस्कारांचे वांदे, मुलांना काय संस्कार देणार. शेवटी पोरं पण तशीच बोलणार ह्यांची उद्या. आणि काय वॉशिंग मशीनचा व्हॉइस येतोय, व्हॉइस, अरे वा सॉलिडच आहे, एकदम सजीव आहे वाटतं तुमची वॉशिंग मशीन. हे वॉशिंग मशीन आहे की कामवाली बाई येते कपडे धुवायला, तिला बोलताय तुम्ही मशीन वगैरे. हा व्हॉइस म्हणजे व्हॉइस असा हा फक्त माणसांना, प्राण्यांना, सजीव वस्तूंना असतो, बाकीच्यांना नॉईज असतो किंवा साऊंड असतो. कहाँ से आते है ये गावठी लोग. आणि नंतर म्हणतील आमची भाषा आहे, आमची आहे ती वेगळी चंदीगढी भाषा. मला आत्ता कळतंय हा की असं मराठी भाषेतलं पण वेगळ्या प्रांतातलं वेगळं इंग्लिश असतं. मराठी प्रांतातलं, महाराष्ट्रातलं पण प्रांताप्रमाणे इंग्लिश बदलतं. मला वाटलेलं की मराठी मायबोलीच बदलते, पण यांचं तर इंग्लिश पण बदलतं बाबा. नाही येत तर बाबा आवाज बोलायचा, खूप आवाज करते वॉशिंग मशीन, मशीनचा आवाज येतोय, कशाला उगाचच काहीतरी इंग्लिश बोलायला जायचं. आणि ते खायचं कसं ते आधी शिका जरा. ते कॅमेरा ऑन असताना जरा माणसात खा, कधी नाही मिळालं असं एवढा वासून एवढे मोठे मोठे घास घेत होती. एकतर एक नंबरची खादाड आणि आळशीबाई आहे ही जश्री. साडी नको नेसायला, प्रेझेंटेबल नको राहायला, म्हणून ही सगळं मुलीच्या नावावर ढकलून देते की हिच्यामुळे मला करता येत नाही, हिच्यामुळे मला हे पॉसिबल होत नाही. आणि काय एवढे दिवस हिची बहीण एवढी बोंबा मारते, एवढं सगळीकडे नुसते नगाडे वाजवते, जत्रा आहे जत्रा आहे, असं आहे तसं आहे, हे केलं मी ते केलं, मी एवढे कष्ट घेतले, आणि सगळीकडे आपली नुसती हुलाहुल देत सुटली आहे. आणि हिलाच माहिती नाही की एवढी मोठी जत्रा आहे, म्हणे मी जीन्स टॉप घालून गेली कारण मला माहीतच नव्हतं. अरे मावशीकडनं जरा शिकून घे फेकाफेकी कशी करायची. एवढं पण नाही काय शिकता येत, फक्त तिच्यासारखं व्लॉग काढायचं, कॉपी करायची बरोबर शिकली, पण कसं फेकायचं, लोकांना कसं गुंडाळायचं ते नाही शिकलीस का. शिकशील हळूहळू. तो माझा ना हळूहळू डेव्हलप होतो तुमच्यासारख्या लोकांमध्ये, तो होईल हळूहळू, तुझ्यात पण होईल, डोंट वरी. या लोकांना ना कुठे काय कपडे घालावे याचं तर डोकंच नाही आहे. आणि मोठे आले इन्फ्लुएन्सर, ते कुठे ह्याला गेलेला, तो आपला एक झमुरा धबधब्याला गेलेला, तिथे काय कपडे घालून गेलेले लोक माहिती आहे ना, त्याच्यावर आपण बोललोच. तशीच ही मावशी
रिसॉर्टला गेली, तिकडे स्विमिंग पूल वगैरे आहे माहिती आहे. ते स्विमिंग पूलमध्ये काय ते कपडे स्विमिंग पूलमध्ये ना असलं अलाउच नाही केलं पाहिजे. इकडे तर अलाउड नाही आहे बाबा. असे कॉटनचे आणि बनियान चड्डी घालून तुम्ही स्विमिंग पूलमध्ये जाल, इट्स नॉट अलाउड. प्रॉपर ते लायक्रा मटेरियलचे जे कपडे असतात नायलॉनचे वगैरे, ते स्विमिंग कॉस्च्युमच घालून तुम्हाला जायला लागतात. अर्थात स्विमिंग कॉस्च्युम म्हणजे फक्त बिकिनी नाही, नॉर्मल फुल हिजाबी स्विमिंग कॉस्च्युम पण मिळतात. कारण इथे आहेत हिजाबी लोक, तर ते लोक पण स्विमिंगमध्ये येतात, तर ते फुल कवर्ड स्विमिंग कॉस्च्युम घालून येतात. पण हे लोक काय करत होते, किती ते घाण त्या पाण्यामध्ये, सगळी कपड्याची घाण त्या पाण्यात. सो अनहायजेनिक. ते असंच होतं मंडळी. ज्या लोकांना कधी नाही मिळालं, ज्यांनी कधी बघितलं नाही, त्यांना अचानक मिळालं ना की हे असं असतं. पैशाने तुम्हाला क्लासी होता येत नाही आणि संस्कारी तर नाहीच नाही. ते मुळातच तुमच्या रक्तात असावं लागतं. नाहीतर वेळोवेळी असं पैशाचं सोंग असताना ते उघडं पडतंच, दिसतंच की माणूस मुळातला काय आहे. मावशी आपली वेट लॉस जर्नी सांगताना सांगत होत्या की भरपूर पाणी प्यायचं आणि असे छोटे मोठे व्यायाम करायचे एकूणच तुमच्या फ्लेक्सिबिलीसाठी. फ्लेक्सिबिली नसतं मावशी, म्हणजे तुम्ही पर्टिक्युलरली बेली तुमची फ्लेक्सिबल करायला असं म्हणताय का? नाहीतर मग ते फ्लेक्सिबिलिटी असं असतं. मराठीमध्ये लवचिकपणा. राहू दे मावशी, तुमचे प्रयत्न चालू राहू देत, करत राहा तुम्ही संशोधन विविध विषयांवर. जे तुमचं चालू आहे मला माहिती आहे मावशी, मला माहिती आहे, आणि थोड्याच दिवसात ते बाहेर येईल, डोंट वरी. कारण फक्त तुम्ही तेच करू शकता, तर तेच करा. उगाचच इंग्लिश असं काहीतरी मोठे मोठे शब्द बोलण्याच्या फंद्यात पडू नका. साधे मराठी, साधं सोप्पं नाही. तुमचे मराठीचे पण वांदे आहेत ना, तुमचं काहीतरी वेगळंच आहे. चालू द्या, आम्ही आहोत. तुम्ही चाला पुढे, आम्ही येतो तुमच्या मागून. आम्ही मागावरच आहोत तुमच्या. चला तर मग मंडळी, ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.